जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी ही माहिती दिली। जागा वाटपावरून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपमध्ये वाद सुरू होता आणि हा वाद आता संपलाय। आता भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं गोरंट्याल यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे जालना महापालिका निवडणुकीचं राजकारण अधिकच तापण्याची शक्यता आहे। सर्व प्रयत्न झालेले आहे। आकडा 35 आणि 30 चा फायनल झाला होता, तरी त्यांचा असं बोलणं की आम्हाला 35 द्या आणि तुम्ही 30 घ्या, तर त्यालाही आमची तयारी होती। पण जिथे जिथे आमचे नगरसेवक महावीर डक्का ते आम्हालाच पाहिजे, रमेश गौरक्षक आम्हालाच पाहिजे, कपिल श्रवण भुरेवाळ आम्हालाच पाहिजे। आमचे जे काँग्रेस मधून जे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि जे 100% त्यांच्या वार्डात काम आहे आणि एका नगरसेवकमुळे 4 लोक निवडून येतात, अशा जगात ते मागू लागले, मग ही फिसकली आणि युती तुटली। खोतकर साहेब आणि कैलासजी गोरंट्याल यांच्या जागाचा थोडासा आपसातला वाद होता। कैलास गोरंट्याल यांचं म्हणणं होतं की माझ्या 23 जागा आहेत, माझे 23 लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, 23 लोकांना तिकीट मिळावेत। मात्र जिथं कैलास गोरंट्याल यांचे 23 सदस्य आहेत, तिथं अर्जुनराव खोतकरचं म्हणणं होतं, खोतकर साहेब सांगत होते की इथं माझे ताकदवान लोक आहेत, इथं माझ्याच जागा जिंकू शकतात।